नमस्कार. स्पर्धा विश्व या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. 28 जून रोजी होणाऱ्या TET एक्झामच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. यामध्ये आपण 30 प्रश्न घेतलेले आहेत. त्यापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत ते कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला तर मग प्रश्न पाहूयात. षष्टी या विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? पर्याय क्रमांक 1 चा ची चे, पर्याय क्रमांक 2 त इ आ, पर्याय क्रमांक 3 ऊन हुन ऊनहून, पर्याय क्रमांक 4 ने ऐ शी नी शी ई ही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चा ची चे. प्रश्न दुसरा. त्याच्याने काम होणार नाही या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे? तर ने हा विभक्ती प्रत्यय तृतीय या विभक्तीमध्ये येतो. प्रश्न दुसरा. त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तृतीया विभक्ती. ने ऐ शी नी हे विभक्ती प्रत्यय तृतीया विभक्तीमध्ये येतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर तृतीया विभक्ती असे होईल. प्रश्न तिसरा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कुठे आहे तो भामटा? तो बघा पळाला. यामध्ये तो हे सर्वनाम वापरले आहे. तो, ती, ते हे सर्वनाम दर्शक सर्वनाम म्हणून वापरले जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दर्शक सर्वनाम. पुढचा प्रश्न. मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12. मराठी भाषेत एकूण 12 सर्वनामे वापरली जातात. पुढे दिलेल्या सर्वनामांपैकी कोणती सर्वनामे लिंगाप्रमाणे बदलतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तो, हा, जो. तो, हा, जो ही सर्वनामे लिंगवचनानुसार बदलली जातात. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जो मुलगा अभ्यास करील तो पास होईल. जो, जी, जे ही संबंधी सर्वनामे आहेत, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संबंधी सर्वनाम. विद्यार्थ्याला या शब्दातील सामान्य रूप कोणते? विद्यार्थ्याला या शब्दाचे सामान्य रूप होते विद्यार्थ्या. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर. पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होणार नाही? तर पर्याय क्रमांक 1 भली, 2 वेडी, 3 लोकरी, 4 खरी. यापैकी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकरी. कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही? तर याचं उत्तर आहे च. पर्याय क्रमांक 4. पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. लेखणी या शब्दाचे अनेक वचन होते लेखण्या. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप, त्यामध्ये आज्ञा या शब्दाचे अनेक वचन होते आज्ञाच असेच होते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर. दासी या शब्दाचे अनेकवचनी रूप दासी असेच होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. हंस या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द शोधा. हंसचा विरुद्धलिंगी शब्द होतो हंसी. खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा. खोंडचा विरुद्धलिंगी असतो कालवड. खोंड, कालवड असे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. साखर भात या शब्दाचे लिंग कोणते? तर साखर भात या शब्दामध्ये भात या शब्दाचे लिंग होते पुल्लिंग, त्यामुळे साखर भात या शब्दाचे लिंग सुद्धा पुल्लिंग म्हणावे लागेल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कवी या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. कवीचे स्त्रीलिंगी रूप होते कवयत्री. पर्याय क्रमांक 2. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्ध शब्द निवडा. कृतज्ञचा विरुद्ध शब्द असतो कृतघ्न. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. आधी जन्म घेतलेला. आधी जन्म घेतलेला म्हणजे अग्रज. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
कुसुमाग्रज यांनी लिहिलेला ग्रंथ, काव्य, नाटक कोणते? तर खालीलपैकी कुसुमाग्रज यांनी लिहिलेले काव्य आहे विशाखा. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे उत्तर आहे. विशाखा हा काव्य संग्रह आहे. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर गरुड हा शब्द दिलेला आहे. गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द होतो वैनतेय. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील म्हणीचा अर्थ सांगा. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे याचा अर्थ होतो विनातक्रार छळ सहन करणे. पर्याय क्रमांक 3 विनातक्रार छळ सहन करणे. जा, ये, उठ, बस या मूळच्या धातूंना प्रत्यय लावून बनवलेल्या क्रियापदांना काय म्हणतात? तर मूळ धातूंना प्रत्यय लावून बनवलेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापद म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर. व्यापार करावा तर त्यानेच या वाक्यातील करावा हे क्रियापदरूप खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते? करावा हे क्रियापदरूप विद्यार्थ या प्रकारात येते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ. ओठ कशाचे? देठची फुलल्या पारिजातकाचे. या ओळीतील अलंकार कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्प्रेक्षा अलंकार. त्याचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरुद्ध लढताना शहीद झाला. या वाक्यातील उद्देश वाक्य ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्याचा धाकटा मुलगा. कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार कोणता? तर हे सर्व क्रियापदे उभयविध क्रियापदे आहेत. कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे ही उभयविध क्रियापदे आहेत. त्यामुळे याचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर होईल. माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्याचा प्रयोग होईल कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता? पर्याय क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळ. खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. बालकवींना टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. बालकवींना निसर्गकवी म्हणतात. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा.